की आत्ता आपल्या व्हिडिओ आहे ना त्या म्हणजे आपल्या गड किल्ल्यांवरून रिलेटिव्ह व्हिडिओ येणार आहेत. तर बघूया, आपल्या 100 गड किल्ल्यांचा चॅलेंज भेटलेला आहे, तो म्हणजे गोवर्धन म्हणून आहे. तर बघा गाईज, रस्ता पूर्ण ओला आहे, त्याच्यामुळे आम्ही गाडी आहे ना ती फिरवून गाडी लावलेली आहे इथंच महादरवाजा. तर नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील 0416 आपल्या चॅनल आहे. नक्कीच पहिले चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आत्ता आपल्या व्हिडिओ आहे ना त्या म्हणजे आपल्या गड किल्ल्यांवरून रिलेटिव्ह व्हिडिओ येणार आहेत. तर बघूया, आपल्या 100 गड किल्ल्यांचा चॅलेंज भेटलेला आहे, तो म्हणजे गोवर्धन म्हणून आहे. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेन त्याची, आणि मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ दाखवणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे आणि टाकणार आहे, आणि तुम्हाला सांगणार आहे की कोण तो गोवर्धन आहे आणि त्यांनी का चॅलेंज केलं आहे, का नाही ते मला पण माहीत नाही, त्याच्या मनात काय आलं काय नाही, राहू दे, देवाची खून देवाला माहीत. तर चला मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव म्हणजे बघायला जाणार आहे. तर तो म्हणजे मर्दनगड आहे. तर हा गड उरण तालुक्यातील कडापे या गावात स्थित आहे. तर चला मंडळी, हा गड जास्तीत जास्त कोणाला माहीत नाही, तर आपणच जाऊ आणि सर्वांना सांगू की गड कुठे आहे आणि कुठे नाही, लोकेशन काय आहे आणि किती टाईम लागेल, किती वेळ लागेल, मी सगळं या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवणार आहे. तर चला मंडळी, आता आपण बसलेलो आहे गाडीवर. तर आता आपण गाडीवर आहेत बघा, ही आपली जानू. आता हिला घेऊन आपण जाणार आहेत मर्दनगडकडे रवाना होऊ, आणि तिथेच मर्दनगडच्या साईडला आई एकविराचं देवस्थान आहे, तर ते पण बघू. तर चला, मी आता हितेशला मला कॉल येते, तर मी आधी कॉल उचलते आणि हितेशला आणायला जाते घरपर्यंत. तर चला मंडळी, व्हिडिओ अशीच बघत राहा आणि व्हिडिओ स्किप नका करू, कारण की आत्ता आपल्या ज्या व्हिडिओ आहेत ते आपल्या गड किल्ल्यांचे रिलेटिव्ह व्हिडिओ येणार आहेत. तर नक्कीच बघा, चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप नका करू. तर चला मंडळी, भेटू. तर बघा मंडळी, हितेश आलेला आहे, हितेशने गाडी घेतली, मी व्हिडिओ करणार आहे म्हणून मी गाडी चालवणार नाही. तर बघत राहा, व्हिडिओमध्ये भरपूर मजा येईल. तर बघा मंडळी, आता लोकेशन मी टाकलेलं आहे आणि हा पेनवरून म्हणजे दादरवरून टाकलेला आहे, पेन दादर. तर हा 16 मिनिटाचा प्रवास आहे, आणि बघा उरणमधला पण टाकलेला आहे, पण हा 46 मिनिटाचा प्रवास आहे. तर बघू शकता तुम्ही, आणि लवकरच या मर्दनगडाला व्हिजिट करा आणि मस्त आहे व्ह्यू. तर आता आपण आलेलो आहेत वशिनी गावामध्ये आहेत आता. तर वशिनी गावामध्ये हा जो हॉस्पिटल आहे ना, त्याच्याच समोरला मर्दनगड म्हणजे कडापे जायला, तो बघा कडापे जायला रस्ता आहे, तिथंच तिथून आतमध्ये जायचं. हा बघा किल्ले मर्दनगड. तर चला आपण सरळ पुढे जाऊ, आणि पुढे गेल्यावर म्हणजे इथून अजून 8 किलोमीटर तरी असेलच कदाचित, म्हणजे एवढा अंदाज सांगू नाही शकत, कारण की अंदाज मोजलेला नाही. तर चला मंडळी, आता पुढं गेल्यावर आपल्याला समजेल किती अंतर आहे किती नाही. आजूबाजूचा परिसर सगळा हिरवळगार आहे, त्याच्यामुळं आम्हाला अजून मजा आली. आणि पुढे जाताना नंतर मग आम्ही बघितला तर कडापे गाव आलेलं आहे, आणि या गावामधूनच रस्ता आहे गडाकडे जायला. तर बघा कडापे गाव समोर, आणि समोर मंदिर आहे. तर मंदिराचं दर्शन घेतलं ना, आम्ही समोरून चाललो गडाकडे रवाना झालो. तर चला मंडळी, बघत राहा व्हिडिओ, आणि व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की व्हिडिओमध्ये भरपूर मजा आहे आणि आपल्याला महाराजांचं गडकिल्ले बघण्यासारखं भरपूर काय आहे, मी सगळं दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर पुढील प्रमाणे सगळं व्हिडिओ स्किप नका करू, तो व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मंडळी, व्हिडिओकडे लक्ष द्या.
तर बघा मंडळी, आणि पाऊस पडलेला, तर पावसामुळे रस्ता सगळा ओला झाला, त्याच्यामुळं आम्हाला पुढं जाताना आलं आणि आमची गाडी स्लिप मारायला लागली, तर आम्ही गाडी इथंच ठेवली. तर बघा गाईज, रस्ता पूर्ण ओला आहे, त्याच्यामुळं आम्ही गाडी आहे ना ती फिरवून गाडी लावलेली आहे इथंच. आणि अजून आम्हाला ती डोंगर दिसते समोरची, त्या डोंगरीवर जायचं आहे. आणि तर चला मंडळी, आता आपण चालत प्रवास करू आणि चालत जाऊ. तर बोला, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. तर चला मंडळी, काय चुकलं असेल तर माफ करा, आम्ही चालत आता चालत. तर बघा मंडळी, गडाकडे जायला फक्त एकच मार्ग आहे आणि आम्ही याच मार्गाने पुढं चाललेलो आहेत. तर तुम्हाला पण ह्याच मार्गाने जायचं आहे आणि ह्याच मार्गाने मला यायचं आहे. तर बघू आता गडाकडे गेल्यावर तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही ते मला सांगा आणि कमेंट मारा. तर चला मंडळी. तर बघा मंडळी, आता आम्ही आलेलो आहेत आणि हा डोंगर दिसते, याच्यावरती महाराजांची मूर्ती आहे. तर बघा, इथून पण दिसते आणि इकडून पहिले रस्ता आहे. तर आपण इकडून जाऊ पहिले आणि वरती गडावर पहिले जाऊ. गडावर गेलो की नंतर मग महाराजांचं आणि आईचं तिथं दर्शन घेऊ आणि नंतर मग मी तुम्हाला पूर्ण दाखवतो कसा व्ह्यू आहे तो, कसा नाही. तर बघा, आता पावसाचं वातावरण आहे म्हणून तुम्हाला व्ह्यू असं वाटते. तर वरती गेल्यावर अजून चांगला व्ह्यू भेटेल. तर मी म्हणजे दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन, पण तुम्ही व्हिडिओ स्क्रिप्ट नका करू, कारण की आता आपल्याला चॅलेंज आहे 100 गडकिल्ले बघायचा. तर बघूया आता जाऊ वरती आणि तुम्हाला मी दाखवते पूर्णपणे वरती गेल्यावर. तर चला मंडळी, असंच बघत राहा. तुम्हाला दिसत असतील बघा, आगमशींचं पोलं भरपूर आहेत, पूर्ण झार भरलेला आहे तो. तर आपल्याला त्यांना काय करायचं नाही, आपण आपली मार्गदर्शन घ्यायची. म्हणजे आपला लक्ष काय फक्त गड बघणं, महाराजांची परंपरा ती कशी पाळली पाहिजे आपण ती बघणार आहोत. तर बघा, इथे किल्ल्याला जायला वरती मार्ग दिलेला आहे, मर्दनगड. तर बघा मंडळी, बामूनदेव तिकडे त्या साईडला आहे आणि इकडं मर्दनगड आहे. तर आपल्याला पहिले मर्दनगड बघायचं आहे, तर आपण पहिले वरती जाऊ आणि मर्दनगड बघू. तर इथेच घाबरलाय आताच, पुढे गेल्यावर काय होईल काय सांगू नाही शकत. तर गाईस, तुम्ही बघू शकता आम्ही चप्पल घालून आलो गडावर. तर जेणेकरून बुटा घालून या, कारण की हा गड आहे ना. नाही चल वरती चल. हा बघा महादरवाजा, बघा गाईस महादरवाजा. तर आता वरती जाऊ आपण. आणि बघा किल्ले मर्दनगड. गडावर आल्यावर काय काय डिसिप्लिन आहेत तुम्ही बघून घ्या, जेणेकरून आपला गड आहे. काय कचरा वगैरे घाण वगैरे करू नका, केलं तर ते सगळं पिशवीत भरून घरी न्या, नाही तर मग कचरा कोंडी असेल तिथं ठेवा. तर बघा गाईस, किती बरं वाटेल. काय हो माय गॉड गाईज, बघा बोलल्याप्रमाणे तुला वाटलंच होतं मला की असा व्ह्यू असेल. या असं व्ह्यू फक्त महाराजांच्या गडकिल्ल्यांवरूनच दिसते, बाकी काहीच नाही. स्वच्छता राखा. तर गाईज बघू शकता इथे पण स्वच्छतेचा बॅनर लावलेला आहे, स्वच्छता राखा. तर बघा गाईज, सूचनांचा पालन करा. तर बघू शकता गाईज, कुठं तर बघा आपल्या महाराजांची शान
भगवे अभिमानाचा झेंडा आहे तो ध्वज. तर बघा गाईस, गडावर आपले स्वागत आहे आणि पुढं सगळं ते गावाची वगैरे सगळी माहिती आहे. तर गावागावच्या कोण येतील त्यांनी दक्षता पाला जरा, कारण की आपल्या महाराजांचे गडकिल्ले आहेत ते सुधरा जरा, कारण की ते जर गडकिल्ले सुधारले तर आपण पण मनमुक्त होऊ. आणि गाईस, तुम्हाला बोलल्याप्रमाणे इथला मी व्ह्यू दाखवेन, तर सध्या पुरतं मी एवढंच दाखवते. आता पहिले आपण दर्शन घेऊ चला. चल. आता मी आई एकविराचं आणि आपल्या महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आणि मला खूप बरं वाटलं आणि एकदम सुंदर वाटलं, कारण की आईची मूर्ती आणि महाराजांची मूर्ती एकत्र आहे, त्याच्यामुळं मला लय बरं वाटलं. ह्यांचं दर्शन घेऊन आता मी महाराजांची आणि आईची थोडी नॉर्मल व्हिडिओ करते. तर चला मंडळी, बघत राहा व्हिडिओ. तर बघा मंडळी, आपल्या या मंदिराचं आणि महाराजांच्या समोरला मी बोलू नाही शकत की कोण आहे कोण नाही. मला तर वाटते रखवाली करते तो, म्हणजेच इथली जी सुरक्षा असेल ना ती ह्याच्यावर सोपवलेली आहे, म्हणून तो इथं आहे. तर बघा, इथेच त्याला बोलवलं तिकडं. तर गाईज बघू शकता तुम्ही, इथला व्ह्यू आहे ना एक नंबर आहे आणि मी बोलू शकत नाही आणि सांगू शकत नाही. जर तुम्हाला पण हा व्ह्यू बघायचा असेल ना तर तुम्ही हे नक्कीच या मर्दनगडावर. इथे आपले एकविरा आईचं स्थान आहे आणि प्लस आपले महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं पण इथं विराजमान झालेलं आहे. तर तुम्ही नक्कीच या आणि या गडाला भेट द्या. जास्तीत जास्त हा गड सगळ्यांना माहीत होईल, एवढंच बोलून मी बघा. इथे आगमशींचं पोले आहेत ना ते भरपूर आहेत, तर कृपया करून कोणी दगड वगैरे मारू नका, नाहीतर मग ते आपल्यालाच हानी करून देतील. तर चला मंडळी, बघा आगमशींचा पोला इथे पण पडलेला. तर चला मंडळी, तर गाईस तुम्ही बघू शकतो आता आपण इथं आलो मर्दनगडावर, आणि मर्दनगडावर तुम्हाला मी पूर्णपणे व्हिडिओ दाखवणार आहे आणि पूर्णपणे तुम्हाला पूर्ण व्ह्यू असेल ना सगळं दाखवते. आणि आत्ता एक नजारा बघा पाठीमागचा, ते तुम्हाला दाखवणार आहे. आपला मर्दनगड, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर गाईस बघू शकता, आणि इथून आवाज पण म्हणजे लय जोरदार येते.
आन बान शान, महाराष्ट्राची शान आई. विषय काय? भगवे. तर बघा मंडळी, पूर्ण हिरवळ गार गार वाटतं इथं आणि खूप चांगला म्हणजे वाटतं. कारण की असा गड पूर्ण झाडांचा हा मी म्हणजे पहिल्यांदा बघितला आहे. कारण की नुसती झाडं त्यामध्ये आपले महाराजांचे स्मारक आहे. तर बघा मंडळी, हा मर्दनगड आहे ना, येण्याचा मार्ग कडापे गावातून होतो आणि हा जो आहे ना त्या गावाचं नाव आवरे आहे. या आवरे गावामध्ये स्थित आहे. कडापे गावाचा ह्याच्यात काही संबंध नाही, फक्त मार्ग आहे त्यांचा तिथून त्याच्यामुळं. बाकी हा बघा, हा कडापे गाव आहे. तर तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही. हा बघा, हा गाव आहे आणि इकडं साईडला आवरे गाव आहे. तर हा आवरे गावात स्थित आहे. तर बघा मंडळी, भरपूर चांगला वाटला मर्दनगड आणि मर्दनगड असं बघून लय एक्सपिरियन्स दिला मी. आणि तुम्हाला हा गड कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये सांगा. आणि माझा गड असेल म्हणजेच मी गड केलं पूर्ण, फक्त हा चॅलेंज व्हिडिओमधून माझा पहिला गड असेल. आणि येणाऱ्या पिढीला पण मी एवढंच सांगते की तुम्ही असंच व्हिडिओ बघत राहा. कारण की आपल्या व्हिडिओमध्ये आता गड जास्त येतील त्याच्यामुळं. आणि तुम्हाला समजणार आहे की आपल्या महाराजांनी कसे आणि कधी कोणत्या साली म्हणजे असं गड जिंकले कसं नाही, मी पूर्ण माहिती देणार आहे. पण आत्ता मला या गडचं काहीच जरा माहीत नव्हतं, म्हणून थोडं समजून घ्या मंडळी आपली. तर मी नेक्स्ट टाईम आता कोणता किल्ला करणार आहे कोणता नाही, तुम्ही कमेंट मारा आणि सांगा मला की कोणता किल्ला करू. जेणेकरून मला तरी वाटते की मी थोडंफार आता जवळच किल्ले करू, नंतर मग आपण जरा लांबचे किल्ले करू. तर चला मंडळी, जर आवडला असेल आपला ब्लॉग तर नक्कीच कमेंट मारा आणि सांगा कसा आहे आणि कसा नाही. आपण या ब्लॉगला म्हणजे काय बोलतात ना की गडावर बघण्यासाठी व उतरण्यासाठी हे आपण चप्पल घातलेले, तर आपल्या पायात शूज वगैरे पाहिजे. कारण की आपल्याला जी कुठली हानी होणार नाही ह्याची पण दक्षता घ्यायची आहे. कारण की गडावर चाललेलो आहोत आपण, कारण की उतरण्यासाठी घसरण मिश्रण वगैरे सगळं आहे. तर समजून घ्या. नेक्स्ट टाईम मी आहे ना म्हणजे जो गड किल्ले बघायला जाणार आहे ना त्या प्रकारे मी जाणार आहे. तर बघा, तर कोणाला यायचं असेल ना आणि कोणता किल्ला बघायचा आहे ना कोणता नाही ते मला सांगा, जेणेकरून त्या किल्ल्यावर जाईन आणि तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर या व्हिडिओमध्ये जर आपल्या महाराजांबद्दल मी काय थोडं वाईट बोललं असेल किंवा या व्हिडिओमध्ये काय असं वाटलं असेल तर समजून घ्या. कारण की हा मर्दनगड हा तुम्हाला जरी माहीत नसेल ना तर आत्ता तुम्हाला माहीत होईल या व्हिडिओमधून. तर नक्कीच या आणि इथं व्हिजिट करून जावा, आपल्या महाराजांचं दर्शन घ्या आणि आपल्या आईमाऊलीचं पण दर्शन घ्या. तर चला मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी गडावरून खाली उतरते आणि आपल्या ब्लॉगला इथे एंड करतोय. तर चला मंडळी, ओके, बाय बाय, टाटा अँड सी यू. आणि एवढंच बोलतोय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. एवढंच बोलून आपले 2 शब्द इथं संपवते आणि आपल्या ब्लॉगला इथे एंड करते. तर चला मंडळी, व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्याला 100 गड किल्ले बघायचे आहेत.